ठाण्यात काँग्रेस नेते नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या धोरणांवर तसंच निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशातील जनतेला आणि निवडणूक आयोगाला शुभेच्छा देताना त्यांनी भयमुक्त निवडणुकांसाठी जोर दिला. देशाचं लोकतंत्र मजबूत व्हावं, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी असं त्यांनी नमूद केलं. परभणी आणि बीड प्रकरणाचा संदर्भ देत नसीम खान यांनी त्यावर सखोल चौकशीची मागणी केली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अजित पवार यांची जबाबदारी मोठी आहे, कारण त्यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत, असंही ते म्हणाले. महिला कल्याण योजनांमध्ये अपात्र झालेल्या 30 लाख महिलांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. निवडणुकीच्या आधी महिलांना अपात्र का ठरवलं नाही? हा फक्त विकासाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. एसटी दरात 15% वाढ केल्याचा निषेध करत त्यांनी ही वाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली. ही दरवाढ म्हणजे गब्बर सिंग टॅक्स आहे, जी सामान्य जनतेच्या खिशावर मोठा ताण आणेल, असं त्यांनी म्हटलंय. महापालिका निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी होतीये, मात्र महाविकास आघाडीत मिळून निर्णय घेऊ. नसीम खान यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रभावी निर्णयाची मागणी केली आहे. काँग्रेसचा नारा जे उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे, आपल्याकडनं देखील मुंबई असेल, महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, इतर महापालिका कसं असणार आहे? नाही, आमचा हे बघा, लोकल बॉडीच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका ह्या ज्या निवडणुका असतात, ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आमच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची, आमच्या नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की निवडणुका वेगळा लढला पाहिजे, स्वबलावर लढला पाहिजे, ही आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे. अनेक पत्र आणि अनेक निवेदनं आमच्याकडे सुद्धा तशा प्रकारच्या प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेली आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडी या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि महानगरपालिकाच्या निवडणुकाबद्दल येणाऱ्या कालामध्ये आम्ही मिळून बसून निर्णय घेऊ.